नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेतून पती पत्नी दोघंही नगरसेवक झाले. आपण बघू शकतो या ठिकाणी हर्षल काकडे युवासेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, तर त्यांच्या पत्नी पूर्वा ज्या आहेत त्या अपक्ष नगरसेवक म्हणून वाडीमधनं निवडून आले. दोघंही पती पत्नी नागपूर जिल्ह्यातलं एकमेव जोडपं जे निवडून आलेलं आहे. भाऊ काय सांगणार? फार आनंद होत आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी काल चांगला जल्लोष साजरा केला आणि मला जितक्याही मी सांगणार तर काही नाही, पण जितक्याही लोकांनी मला मताच्या रूपामध्ये आशीर्वाद दिला, मी त्यांचे खूप आभार मानतो. पती पत्नी निवडून आले, दोघे जण सभागृहात बसणार आहेत. आता तो योग आहे वरच्याला आणि जनतेची इच्छा होती की जनसेवेसाठी हर्षल काकडेसोबत, म्हणजे माझी पत्नी भलेही सामाजिक याच्यामध्ये राजकारणात नव्हती, पण सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूरसं आम्ही जे देवी वगैरे जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह होती आणि हिचाही फार मोठा इकडे महिला मंडळाचा ग्रुप आहे. आईचं पण गजानन महाराजाच्या पालखीचा मोठा ग्रुप आहे. तर त्याच्या माध्यमातून लोकांची इच्छा होती की हिनी सुद्धा लढाव. आणि मला तर माहिती नव्हतं, माझ्या काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्वतः हिला जबरदस्तीने फॉर्म भरायला टाकला व आपल्या जिम्मेदारीवर हिला निवडून आणले. दोघी पती पत्नी हर्षल भाऊसोबत तुम्ही पण सभागृहात बसणार आहे, निवडून आलेले दोघे, काय सांगणार? आनंद तर होतच आहे खूप जास्त आणि सगळ्यांची मेहनत आहे. मेन यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांची मेहनत आहे. हे यांच्या याच्यात बिझी होते, पण जे माझी टीम होती त्यांनी खूप मेहनत केली आहे, अतिशय मेहनत केली. आज त्यांच्या मेहनतीचं यश आहे की मी जिंकून आलेली आहे. हर्षल भाऊ तुमच्या प्रचारात होते का? नाही. तुमचा प्रचार कोणी केला मग? जे माझे यांचे काही मित्र होते, ज्यांनी मला उभं केलं होतं त्यांनीच माझा प्रचार केला जास्त. दोघे जण सभागृहात असणार आहे तुम्ही आता? हो, मेंढे काका म्हणून आहेत, तेच माझ्यासोबत उभे होते. ते 4 टर्म कॉर्पोरेटर आहे आधी, त्यांच्या पॅनलमध्ये मी उभी होती, त्यांच्याच याच्याने मी निवडून आलेली आहे. दोघेही जोडपं नगरसेवक झाले, काय कसं वाटतं? खूप छान वाटतंय. मला वाटतं नागपूरमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की दोघंही निवडून आलंय, पती पत्नीची जोडी असं. आता सभागृहात दोघे जण सोबत असतात. हो, हमखास. पक्ष ठाकरे गटाचे वहिनी अपक्ष आल्या. आता अपक्ष त्या आल्या, कार्यकर्त्यांचा जो हे होता, जो उत्साह होता की वहिनी लढल्या पाहिजे आणि आम्ही जिम्मेदारी घेतो, आम्ही लढून निवडून आणू, त्यामुळे त्या आता नगरसेवक झाला. पुढची भूमिका काय आहे ती आपण परिस्थितीनुसार मॅनेज करू. तुम्ही अपक्ष, हे ठाकरे गटाचे. आता जी परिस्थिती होती त्याला समोर जायचं होतं म्हणून आपण अपक्ष, आणि जे लोक होते त्यांची इच्छा होती की मी अपक्षच लढावी, त्यामुळे मी अपक्ष लढली. ठाकरे गटात जाणार का? नाही, सध्या तर नाहीच, स्वतंत्र अपक्षच काम करणार. अपक्षच काम करणार. कठीण प्रश्न. ठाकरे गटाचं फार काही चांगली कामगिरी नागपूर जिल्ह्यात दिसली नाही. चांगली कामगिरी म्हणजे ठाकरे गटाचं जसं मुंबई आहे, पुणे आहे, प्रत्येक जागी जिथे जिथे ठाकरे गट स्ट्रॉंग आहे तिथे आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी ह्या पक्षाला सांभाळून घेतो. त्या प्रकारे नागपूर शहरामध्ये काँग्रेस जो पक्ष आहे, आमचा मित्र पक्ष या राष्ट्रवादी, त्यांनी आम्हाला सांभाळून नाही घेतलं. तुम्ही बघू शकता इथे वाडीमध्ये नगराध्यक्षाची सीट काँग्रेसनीही, त्यांच्याजवळ उमेदवार होते तरीसुद्धा होते नव्हते ते तुम्हाला समजूनच जाईल, त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षातल्या उमेदवाराला फोडून आपल्या पक्षामध्ये सीट दिली. बहादुरामध्ये माझा जिल्हा प्रमुख आहे युवा सेनेचा प्रीतम कापसे, त्याच्या पत्नीसाठी आम्ही फार साकडं घातलं काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना की आम्हाला द्या, आम्ही लोकसभा तुम्हाला दिली, 25 वर्षाची लोकसभा मी तुम्हाला हरवली. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला तिथे आम्हाला सीट न देता आमच्या उमेदवाराच्या पत्नीला बहादुरामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सीट दिली. पण त्यांनी कुठे पण मला सुद्धा पंजावर लढाची ऑफर दिली, 10 वेळा दिली, पण शिवसेनेला सीट नाही दिली. उद्धव साहेबांनी बाळासाहेब थोरातला फोन केला, आदित्य साहेबांनी 1 वर्षानंतर केदार साहेबाला रामटेकचं ते विधानसभेचं प्रकरण घडल्यानंतर फोन केला. त्यानंतर बाळासाहेब थोरातनी इकडचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, केदार साहेब यांना फोन केले, 2 फोन केले. हर्षवर्धन सपकाळ साहेबाला फोन केला, अनिल देसाई साहेबांनी, संजय राऊत साहेबांनी फोन केले, वरुण सरदेसाई साहेबांनी खासदारांना फोन केला, बर्वे साहेबाला,
आणि अनिल देशमुख साहेब, रमेश भंग साहेब, सुनील यांना विनायक राऊत साहेबांनी फोन, इतक्या बलाढ्य नेत्यांनी इतके फोन केले की 27 मधून एक तरी जागा शिवसेना, तरी सुद्धा त्यांनी दिली नाही. तर आमचं कसं आम्ही वेळेवर आम्हाला त्यांनी पुन्हा धोका दिल्यासारखं केलं. तरी सुद्धा माझ्या प्रभागामध्ये मला अभिमान आहे, वाडीमध्ये कुठेच नाही तर एकाच जागी मोठ्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी सभा घेतल्यानंतर सुद्धा इथे शिवसेनेचा विजय झाला. त्याबद्दल मी मतदार बांधवांचं खूप आभारी आहे. जे धोका दिला म्हणता हे पक्षश्रेष्ठींकडे सांगणार तुम्ही? पक्षश्रेष्ठीला माहीत आहे. याच्या पहिले पण रामटेकमध्ये जे घडलं ते उद्धव साहेब विसरले नाही, आदित्य साहेब विसरले नाही. त्यानंतर सुद्धा त्यांनी ह्या वेळेस मनावर दगड ठेवून माझ्यासाठी, हो काँग्रेसने मनावर दगड ठेवून माझ्यासाठी त्यांनी कॉल केला की नाही हर्षल काकडे आपला खूप हाडाचा कार्यकर्ता आहे, खूप जुना कार्यकर्ता आहे, याच्यासाठी आपण एक वेळा इगो बाजूला करून फोन करा. तरी सुद्धा यांनी मोठं मन एका लहान नगर परिषदसाठी दाखवलं नाही. हालाकी नागपूरची दुसऱ्या नंबरची नगर परिषद आहे, पण ठाकरे परिवारासाठी नगर परिषद हा काही खूप मोठा विषय नाही. तरी सुद्धा 2-2 ठाकरेंनी हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा नेत्यांना फोन केले, तरी सुद्धा त्यांनी मोठं मन दाखवलं नाही. नक्कीच हे जोडपं आहे. ठाकरे गटाचे नेते हर्षल काकडे निवडून आलेले आहे. ते आपल्या भावना व्यक्त करताना सांगतात की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करूनही आम्हाला वाडीची नगराध्यक्षपदाची जागा दिली नाही. काँग्रेसनं पुन्हा एकदा धोका दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.